गोवा येथे 10 किलो गांजा विक्री करण्यासाठी जात असलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेऊन तब्बल 91 किलो गांजा आणि इतर साहित्य मिळून 23,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हस्तगत केला आहे। कराड तालुक्यातील मलकापूर इथल्या फैयाज मोकाशी, उमरज येथील सोहेल सलीम मोमीन आणि रहिमतपूर येथील तौसिफ रमजान शेख या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलं। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला कोल्हापुरातून गोवा येथे गांजा विक्री करण्यासाठी मोपेडवरून फैयाज अली मोकाशी जाणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार उसगाव येथील ब्रिजजवळ सापळा रचून मोकाशी याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे 10 किलो गांजा आढळून आला। यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता साताऱ्यातील सोहेल सलीम मोमीन आणि समीर उर्फ तौसिफ शेख याच्याकडे गांजा असल्याचं त्याने सांगितलं। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोहेल मोमीन आणि तौसिफ मोमीन यांना देखील ताब्यात घेतलं। या तिन्ही आरोपींकडून 91 किलो गांजा, दुचाकी आणि 3 मोबाईल असा 23,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्ह्याविषयी शाखेने ही मोठी कामगिरी केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके, जालिंदर जाधव, वैभव पाटील, प्रवीण पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, संतोष बर्गे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, अशोक पवार, परशुराम गुजरे, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, शिवानंद मठपती, नामदेव यादव, अनिल जाधव, यशवंत कुंभार, हंबीराव अतिग्रे यांनी केली आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।